महाराष्ट्र सरकारने 10% मराठा आरक्षण लागू केलेलं आहे, परंतु अनेक विद्यार्थ्यांमध्ये हा संभ्रम या ठिकाणी पसरलेला आहे की सर मराठा आरक्षण लागू झालं, परंतु अजून आमच्याकडे या ठिकाणी मराठा आरक्षणा संदर्भात जे काही मराठा उमेदवार आहेत यांच्याकडे ते प्रमाणपत्र नाहीये। मग एससीबीसी प्रमाणपत्र नसेल तर फॉर्म भरायचा कसा आणि कशा पद्धतीने भरायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पोलीस भरतीची संबंधित सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी मिळणार आहे। यासाठी तुम्ही बेल आयकॉनला सुद्धा या ठिकाणी ऑन करायचं आहे। चला बघूया मग अतिशय महत्त्वाचा मुद्दा की सर मराठा आरक्षण जे लागू झालेलं आहे त्याच्यासाठी एससीबीसी प्रमाणपत्र अजून आमच्याकडे नाहीये किंवा शेतूवाले प्रमाणपत्र देत नाहीयेत आणि 31 तारीख तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। मग आम्ही करायचं काय नेमकं, तर पोरांनी काय करायचं सर, मग एससीबीसी नसेल तर ईडब्ल्यूएस जे प्रमाणपत्र आहे ते आम्हाला चालणार आहे का, आम्ही त्याच्यातून फॉर्म भरला तर चालेल का, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवा की पूर्ण महाराष्ट्रामध्ये 17,531 वेगवेगळ्या पदांच्या या ठिकाणी जागा आलेल्या आहेत वेगवेगळ्या गटामध्ये। मग जर तुम्ही बघितलं तर पोलीस शिपाईसाठी 9,595 जागा आहेत, पोलीस शिपाई चालक 1,686 आहेत, बँड्समन 101 जागा आहे, कारागृह शिपाई 1800 जागा आहेत आणि एसआरपीएफ जर बघितलं 4,349 आणि एकूण जागा आहेत 17,531 जागा। मग आता मुलांना एक प्रश्न पडलेला आहे, हे प्रश्न मुलांच्या समोर आहेत, सर एससीबीसी प्रमाणपत्र आम्हाला लागू आहे का, म्हणजे मराठा आरक्षणाचा जो स्पेशल वर्ग बनवलेला आहे एससीबीसी, मग या एससीबीसी मध्ये आम्ही या ठिकाणी बसू शकतो का, आम्हाला ते प्रमाणपत्र आहे का, हे कोण काढायचं आहे, जे विद्यार्थी मराठा या जाती अंतर्गत किंवा कॅटेगरी मराठा या जाती अंतर्गत ज्यांची जात ही मराठा आहे, ज्यांच्या टीसीवर प्रमाणपत्र, अशा विद्यार्थ्यांसाठी हा एससीबीसी प्रवर्ग महाराष्ट्र शासनाने नवीन तयार केलेला आहे। आता हे लागू आहे का हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा सर्वात पहिले बघा तुम्हाला ज्यावेळेस पोलीस शिपाईची तुम्हाला एखाद्या जिल्ह्याची विभागनिहाय त्या ठिकाणी तुमच्या जातीनिहाय किंवा आरक्षणनिहाय जो तक्ता येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे पद दिलेले आहेत त्या पदाची संख्या दिलेली आहे, तेव्हा बघा इथं तुम्हाला एसईबीसी असा एक प्रवर्ग दिलेला आहे आणि त्याला जोडून ईडब्ल्यूएस हा एक प्रवर्ग दिलेला आहे। म्हणजे याचाच अर्थ जाहिरातीमध्ये एससीबीसीच्या जागा दिलेल्या आहेत, म्हणजे बघा इथं 257 जागा आणि 257 जागा, म्हणजे मराठा कॅटेगरीतील मुलांना 257 आणि इकडे 257, म्हणजे मराठा मुलांसाठी या ठिकाणी एससीबीसी ही एक कॅटेगरी हा एक प्रवर्ग तयार करण्यात आलेला आहे। हे ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता, म्हणजे याचा अर्थ आरक्षण लागू आहे, पण किती टक्के लागू आहे तर 10%। बघा म्हणजे जेवढ्या एससीबीसीच्या जागा आहेत तेवढ्या ईडब्ल्यूएसच्या सुद्धा जागा आहेत, म्हणजे 10% आरक्षण या ठिकाणी लागू झालेलं आहे। आता दुसरा महत्वाचा की सर हे डॉक्युमेंट आम्हाला कधीपर्यंतचे हवे, तर हे डॉक्युमेंट तुम्हाला हवे 31 मार्चच्या अगोदरचे, म्हणजे 31 मार्च पर्यंतच या ठिकाणी तुम्हाला ते कागदपत्र ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही जर म्हणले मी या ठिकाणी एप्रिलचं काढेल चालणार नाही, 31 मार्च ही आपली शेवटची फॉर्म भरण्याची लाईन आहे ते काढायचं आहे। मग फायदा होणार का सर व कसा होणार, 100% तुम्हाला फायदा होणार, कारण स्पेसिफिक एससीबीसी या प्रवर्गामध्ये फक्त आणि फक्त मराठा जातीतीलच मुलं असल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार आहे। ईडब्ल्यूएस मध्ये मग जेवढे काही ओपन कॅटेगरी मधले ओपन, मग त्याच्यामध्ये सर्व जाती आल्या, जेवढ्या काही ओपनच्या जाती होता, मग मराठा असेल त्याच्या सुरुवातीला, आता मराठा एससीबीसी मध्ये टाकल्यामुळे स्पेशल प्रवर्ग गेल्यामुळे समजा मराठा जात त्याच्यामध्ये आता सध्या नसेल, पण बाकीच्या सर्व ज्या ओपन मध्ये असणाऱ्या जाती होतात जे या ठिकाणी इकॉनॉमिकली बॅकवर्ड येतात असे सगळे तिथे येऊ शकतात। म्हणजे याच्यामध्ये भरपूर जाती येतात आणि एससीबीसी मध्ये स्पेशल या ठिकाणी 10% मराठाच जात येणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे। पण आता फायदा होणार आहे, पण प्रश्न हा आहे पोरांच्या समोर की आरक्षण दिलं, 10% दिलं, पण फॉर्म तर आम्हाला एससीबीसीतून भरायला सांगितला, पण आता आम्ही करायचं काय, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। कारण आम्हाला हे प्रमाणपत्र काढण्यासाठी अजून भरती प्रमाणपत्र सेतूवाले देत नाहीयेत। आम्ही जेव्हा सेतूवाल्याकडे जातो तेव्हा सेतूवाले म्हणतात की आमच्याकडे तशा काही या ठिकाणी त्याचे निर्देश आलेले नाहीत। मग आता बघा इथं जे निवासी उपजिल्हाधिकारी आहेत ज्योती कदम यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पोलीस भरतीच्या प्रक्रियेबद्दल सांगता येणार नाही, मात्र एसईबीसी दाखले देण्यासंदर्भात माझ्याकडे तरी अजून मार्गदर्शक सूचना आल्या नाहीत, तरी याबाबत पूर्ण माहिती घेतल्यावरच बोलता येईल। म्हणजे आरक्षण लागू तर केलं, पण आता पोरांनी नेमका फॉर्म भरायचा कशातून ही मुलांची अतिशय या ठिकाणी धांदल उडत आहे।
तर सरकार मायबापाला विनंती आहे की तुम्ही आरक्षण जसं लागू केलं तसं लवकरात लवकर या मराठा समाजातील मुलांसाठी हे 10% आरक्षण दिल्याच्या नंतर याच्यावर कार्यवाही प्रक्रिया करा आणि लवकरात लवकर त्यांना प्रमाणपत्र द्या. कारण 31 तारीख आहे आणि 31 तारखेच्या आतच प्रमाणपत्र पाहिजे. शेवटची 31 तारीख दिलेली आहे. पण आता इथं मुलांमध्ये संभ्रम आहे की सर नेमकं आम्ही काय करायचं, कारण प्रक्रिया आता मोजकेच आहे, धांदल उडणार आहे मुलांची. तर मला असं वाटते सरकार याच्याबद्दल काहीतरी निर्णय घेईल. 2 दिवस थांबा, अजून 2 ते 3 दिवस. जसं जसं सरकारच्या काही निर्देशक सूचना येतील माझ्यापर्यंत आल्या तर मीही तुम्हाला सांगेन किंवा म्हणजे मलाही कुठून कळल्या तर मी तुम्हाला नक्की या ठिकाणी सांगेल. माझ्यापर्यंत आलं, मी काय मंत्रालयामध्ये काय मंत्री नाही, पण जेथून मला कळतील तिथून मी तुम्हालाही सांगेन की अशा अशा पद्धतीच्या मार्गदर्शक सूचना येत आहेत. पण आता हे तुम्हाला प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही फॉर्मच भरू शकणार नाही तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये जावं लागेल. म्हणजे ECBC बघा, तुम्हाला जर पाहिलं तर या ठिकाणी हे SCBCचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणारच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काढायचं आहे. सध्या गडबड करू नका, मिळत नाही आता काय करू, याच्यावरती 100% तोडगा निघणार आहे. 110% याच्यावरती तोडगा निघेल, काळजी करू नका. फक्त आता सध्या तुमची मेंटॅलिटी डिस्टर्ब होऊ देऊ नका. 31 तारीख आहे, सेतू केंद्रावर जाऊन आपल्याला हे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळं याच्यावरती कार्यवाही चालू आहे. अनेक लोक या ठिकाणी सरकारशी पाठपुरावा करत आहेत की बाबा नुसतं आरक्षण लागू करून फायदा नाही, तर त्याचे प्रमाणपत्रही मुलांना मिळाले पाहिजे. मग याच्यासाठीही प्रयत्न चालू आहेत. म्हणून थोडंसं पोरांनो थोडीशी मानसिकता तुमची ढळू देऊ नका, कारण आता मुलांची धांदल उडत आहे. 100% सरकारला विनंती आहे, नुसतं आरक्षण लागू करून फायदा नाही, तर त्या आरक्षणाचे प्रमाणपत्रही तुम्ही लवकरात लवकर मुलांना द्या. आता सुरुवात महत्वाचे काही प्रश्न मुलांमध्ये पडलेले आहेत. सर जुने SCBC प्रमाणपत्र चालेल का? बाळांनो बघा, तुम्ही जुनं जर काढलं असेल 5 वर्षाच्या पूर्वीचं तर हे प्रमाणपत्र चालणार नाही. उगाच तुम्ही नोकरी प्रक्रियेतून त्या पद्धतीतून बाद व्हाल. जुनं प्रमाणपत्र घेऊ नका. मुलांना हाच प्रश्न आहे, सर काढायचं कधीच केव्हापासूनच? आता थोडंसं मी आधी सांगितलं 31 तारखेपर्यंतच पाहिजे. 5 जुनं प्रमाणपत्र चालणार नाहीये, कारण जुनं प्रमाणपत्र दिलं होतं हे 13% दिलं होतं. काही 16हून 13, 13हून आता 10%. त्याच्यामुळं आता सध्या 10% पाहिजे. त्याच्यामुळे याला काही डोकं लावू नका. जुनं प्रमाणपत्र चालणार आहे. नवीन पत्राबद्दल डेडलाईन या ठिकाणी लवकरच मार्गदर्शक सूचना येतील, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. EWS चालेल का? अजिबात चालणार नाही. आता EWS प्रमाणपत्र चालणार नाही. त्याचं कारण आहे की EWS केव्हा चालत होतं? जेव्हा 10% मराठा आरक्षण दिलं होतं. मराठा आरक्षण जेव्हा 10% दिलं नव्हतं तेव्हा बाळांनो EWS चालत होतं. पण आता मराठा कॅटेगरीतील मुलांना स्पेशल एक प्रवर्ग बनवलेला आहे SCBC. त्याच्यामुळे SEBC हा प्रवर्ग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा स्पेशल दिलेला प्रवर्ग आहे. ओके, हा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ओके, म्हणजे सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास हा एक स्पेशल तुम्हाला दिलेला एक प्रवर्ग आहे. तुम्हाला त्याच्यातूनच भरायचा आहे फॉर्म. EWS जर तुम्ही जोडायला जाल तर तुमचा फॉर्म कदाचित रद्द होईल पुढच्या याच्यामध्ये, किंवा तुम्हाला नोकरी भरतीमध्ये तुम्हाला चान्स मिळणार नाही. ओपन मधून परत तुम्हाला या ठिकाणी फॉर्मचं तुमचं हे गणलं जाईल. त्यामुळे EWS प्रमाणपत्र तरी सध्या तरी मराठा समाजातील मुलांना आता चालणार नाही, कारण स्पेशल प्रवर्ग तुमच्या त्या याच्यावर फॉर्मवर येणार आहे. तुम्ही मराठा आहात म्हणजे सरकारला एकच विनंती आहे, मग EWS चालत नाही तर मराठा आरक्षण प्रमाणपत्र लवकरात लवकर तुम्ही द्यायची आहेत, एवढी विनंती आहे सरकारला. पण जुने SC आता ऐकून घ्या. सर्वात महत्वाचे सर, मग SCBC प्रमाणपत्र काढायला कोणती कागदपत्रे लागतात? आता काही मुलांनी अजूनही कागदपत्र जमा करायला सुरुवात केली नसेल तर बाळांनो माझी हात जोडून विनंती की आता लवकरात लवकर कागदपत्र या ठिकाणी तयार करा. कागदपत्र लवकरात लवकर या ठिकाणी तुमच्याकडे एवढी कागदपत्र असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला हे काढावंच लागणार आहे. मग कागदपत्र कोणकोणते लागणार लक्षात ठेवा. पहिले जातीचा पुरावा या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे तुमची मराठा जात आहे या जातीचा पुरावा तुमचा लागणं गरजेचं आहे, वैयक्तिक तुमचा. मग तुमचा जात प्रमाणपत्राचा पुरावा एकदम सोपा आहे. करिता तुमची TC म्हणजे तुमच्या TCवर असते शाळा सोडल्याचा दाखला, किंवा शाळेत शिकत असाल तर त्याच्यावर बोनाफाईड असते. त्या बोनाफाईड सर्टिफिकेटवर जातीचा उल्लेख आवश्यक आहे. बघा, तुमची TC जर तुम्ही चेक केली असेल तर TCवर लिहिलेलं असते की म्हणजे धर्म हिंदू, त्यानंतर जात पोटजात, ओके, म्हणजे असं लिहिलेलं असते. म्हणजे जात इथं तुमच्या TCवरच असते. त्यामुळे तुम्हाला इथं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. हा एक पुरावा आहे. दुसरा महत्वाचा पुरावा लागते तुमच्या वडिलांचा. तुमच्या वडिलांचा जन्म हा जर 13 ऑक्टोबर लक्षात ठेवा 1967 रोजी किंवा त्याच्या पूर्वी झाला असेल तर त्यांच्या जातीचा पुरावा पाहिजे. म्हणजे 1967 पूर्वी त्यांच्या जातीचा पुरावा पाहिजे. मग त्यांची जात काय, त्यांच्या शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे. म्हणजे वडिलांची TC पाहिजे सरळ सरळ.
ते ज्या शाळा शिकलेले आहेत त्या शाळेतून तुम्हाला 1967च्या पूर्वीची टीसी मिळू शकते. कदाचित नसेल टीसी तर खासरा पत्रकही इथं तुम्हाला घ्यायचं आहे, ते देतात, खासरा पत्रक देतात तुम्हाला. ओके, शाळेमध्ये जा, शाळेमध्ये ज्या शाळेत ते शिकले त्या शाळावाले देतात. किंवा याच्यापैकी एक पाहिजे, किंवा कुटुंबातील व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू दाखला, एखादा कुटुंबातील व्यक्ती असेल त्याचाही जन्म किंवा मृत्यू दाखला चालेल. सरकारी किंवा निमसरकारी नोकरीत कुटुंबातील व्यक्ती असेल, तुमच्या घरातला एखादा व्यक्ती कुटुंबातला हा सरकारी किंवा निमसरकारी म्हणजे शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असेल तर त्याचं जे या ठिकाणी बाळांनो त्याची जी कुटुंबातील जर नोंद असल्याचा दाखला किंवा त्याची एक सेवा पुस्तक असते त्या सेवा पुस्तकाची प्रतही तुम्हाला जोडता येणार आहे. जर वडिलांचा दाखला मिळत नसेल, आता वडिलांचा जन्मच 1967च्या नंतर झाला, मग अशा वेळेस काय करायचं? जर असं असेल तर तुमच्या कुटुंबातील कोणाचाही जे रक्ताचं नातं आहे म्हणजे तुमचे आजोबा असतील किंवा आजोबांचे एखादा भाऊ असेल, ओके, किंवा तुमच्या वडिलांचा भाऊ असेल म्हणजे तुमचा चुलता असेल, असं चालते. म्हणजे तुमच्या रक्ताचं नातं लक्षात ठेवा. तुमचं रक्ताचं नातं जे वंशावळीमध्ये येणार आहे त्यांचा जन्म जर 1967च्या पूर्वी झाला असेल तर त्यांचाही शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर खासरा पत्रकही या ठिकाणी लागते. आजोबांचा दाखला असेल तर फारच छान. व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू जर तुमच्या कुटुंबातल्या एखाद्याचा नोंद असेल त्याचा दाखला, किंवा सरकारी निमसरकारी कुटुंबात मग सांगितलं सेवा पुस्तिकेवर दाखला असतो, किंवा एखाद्या तुमच्या रक्ताच्या नात्यातील, रक्ताचं नातं म्हणजे तुमच्या कुटुंबातलं नातं लक्षात ठेवा. रक्ताचं नातं म्हणजे कुटुंबाचं नातं नाही. एखादा पोरगा म्हणून सर मी आणि मग माझा इकडचा या ठिकाणी समजा एखादा काय म्हणतो आपण त्याला समजा एखादा दुसऱ्या भावकीतला लांबचा आहे असं नाही चालत. त्याला तुमच्या रक्तातलाच नातं पाहिजे म्हणजे तुमच्या वंशावळीतला तो पाहिजे. वडिलांचे भाऊ चालतात, तुमच्या वडिलांचे भाऊ चालतात हे तुमच्या रक्ताचे नातं. ओके, बघा यांचं जर एखाद्यानं प्रमाणपत्र काढलं असेल आणि त्याची जर जात पडताळणी झाली असेल तर वैध ठरवलेलं ते प्रमाणपत्र तुम्ही घेऊ शकता. म्हणजे हेही तुम्हाला कोणताही एक द्यायचा, याच्यातला कोणताही एक तुम्हाला द्यायचं आहे. सर्वात महत्वाचे रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, लाईट बिल, इलेक्शन कार्ड, रहिवासी दाखला, ग्रामपंचायतचा कोणताही एक घेऊ शकता. एवढ्याची गरज नाही, कोणताही एक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पण जनरली ह्याकडे लाईट बिल, राशन कार्ड असते, हे सोबत घेऊन जा सगळे, काही अडचण नाही. दुसरं आहे बघा, शेतूमध्ये जाताना ही सर्व कागदपत्रे सोबत तुम्हाला न्यायची आहे. उद्या तुम्हाला प्रमाणपत्र काढायचं, मग शेतूमध्ये जाताना काय काय करायचं? जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज घ्यायचा, शेतूच्या बाहेरच अर्ज मिळते, अर्ज पूर्ण भरायचा, 10 रुपयाचे त्यास तिकीट, कोड, फी, स्टॅम्प लावायचा आहे. लक्षात ठेवा, ते तिथं शेतूवाले शक्यतोवर करून देतात. सर्व कागदपत्रे जोडायची आहेत. शेतूला फॉर्म जमा करून पावती टोकन घ्यायचा आहे. ज्या पावती टोकनवर तुमची अनेक कामं होणार आहेत. तुम्हाला जातीचं आम्ही दाखला काढायला टाकला हे आहे, हे ओरिजिनल घ्यायचे. कागदपत्र कोणती जोडायची? ओरिजिनल जोडायची. सत्यप्रत म्हणते बघा, अर्ज पूर्ण भरायचा, 10 रुपयाचं तिकीट लावायचं, रेशन कार्डची सत्यप्रत, त्यानंतर रहिवासी दाखला जोडायचा आहे, तुमचा जात पुरावा सत्यप्रत जोडायची आहे, 13 ऑक्टोबर 1967 या जातीचा पुरावा जोडायचा आहे. एका सध्या कोऱ्या कागदावर तुमच्या जातीबाबत किंवा वंशावळ प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे. वंशावळ म्हणजे कसं? समजा इथं आजोबा, मग आजोबाला 4 मुलं, मग त्या 4 मुलांना झालेले अपत्य, अशी वंशावळ जोडायची आहे तुमच्यापर्यंत. अर्जदार जर सज्ञान असेल, म्हणजे सज्ञान असेल, समजा 18 वर्षाच्या अगोदर सज्ञान असेल तर याचा अर्थ स्वतःने केलेला, आता 16 वर्षावर सज्ञान केलं, ओके, केलेली प्रतिज्ञापत्र किंवा मीच आहे आणि मी सज्ञान आहे. आता तुम्ही 18 वर्षाच्या वरच फॉर्म भरणार आहे, याचा अर्थ तुम्ही सज्ञानच आहात. अज्ञान असल्यास आई वडिलांचं सज्ञान पालकपत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पालकाचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. अशा पद्धतीची कागदपत्र तयार ठेवा. हे सेतूमध्ये घेऊन जा आणि सेतूमध्ये घेऊन जाऊन तुम्ही तुमचं SCBCचं प्रमाणपत्र काढा. फक्त सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर याच्या मार्गदर्शक सूचना लवकरात लवकर द्या. विद्यार्थ्यांची धांदल उडत आहे, तारंबळ उडत आहे. चला, सर्वात महत्वाचा मुद्दा आपला विश्व मराठी ॲप नंबर 1 आहे. त्या ॲप नंबर 1 वर आपण पूर्णतः पोलीस भरतीसाठी अतिशय दर्जेदार अशी 799 रुपयाची बॅच या ठिकाणी रेकॉर्डेड लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये गणित, मराठी, बुद्धिमत्ता, GKGS पूर्ण विषय, पोलीस प्रशासन असेल, पंचायत राज असेल, चालू घडामोडी असेल, फक्त 799 रुपयामध्ये 650 प्लस व्हिडिओ याच्यामध्ये तुम्हाला सध्या अवेलेबल आहेत. आणि नंतर चालू घडामोडी असेल, अजून नवनवीन व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला येणार आहेत. नक्कीच ही बॅच घ्या. एवढे मात्र मी या ठिकाणी तुम्हाला शाश्वती देतो. घोडे सर आहेत, गणित बुद्धिमत्ता दणक्या शिकवलेला आहे, मी आहे, बुद्धिमत्ता मी आहे, पूर्ण
मराठी आणि जीकेजीएस तुम्हाला दणक्यामध्ये शिकवलेलं आहे. तुम्ही नक्कीची बॅच घ्या. एखादा मला सर मला स्पेशल घ्यायची बॅच तर 199 रुपयामध्ये जीकेजीएस आहे, 199 रुपयामध्ये मराठी राजा. एवढ्या पैशात पुस्तक सुद्धा मिळत नाही. नक्कीची बॅच घ्या. यशस्वी व्हा आणि बेस्ट लक. सध्या कोणीही प्रमाणपत्राबाबत टेन्शन घेऊ नका. याच्याबद्दल नेमकी डेडलाईन येणार आहेत, सूचना येणार आहेत. जेवढ्या सूचना आल्या त्या लगेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. विश यू ऑल द बेस्ट. टेक केअर. बाय. काळजी घ्या आणि यशस्वी व्हा. फॉर्म भरताना चुका करू नका.